अशी करायला लागती बायकोची काळजी. मालकाला म्हणलं काल मालक लय छातीमध्ये दुखायलंय, घाबरून गेले. आता वातावरण बिघडलेलं आहे. काही बी अचानक व्हिडिओवर त्याच्यावर मोबाईलवर व्हिडिओवर बघत आहे माणूस. अचानक एक बाया डॅन्स करता अशी अशी पालती तोंड करून पडली होती. तिला हार्ट अटॅक आला म्हणून सगळ्यांनी असं जाहीर केलं. तसं थोडंसं काळजात माझ्या काल दुखायला लागलं तर मला लय भीती वाटलं. मालकांनी नेलं काल दवाखान्यामध्ये. झेंडूबाम दिलाय मला पाठीला लावायला. इथं पाठीला हे छातीला लावलाय चोळला. बरं वाटायला लागलंय पण एवढं बी नाही बरं वाटायला. चमकत आहे असं थोडंसं मोठ्याने आवाज करून बोलायला लागलं की इथं 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 चमकत आहे आणि अशाच साईडनं पाठीमागं ह्याच साईडनं म्हणजे ह्याच जागेवर असं पाठीमागून चमकायला लागले. दवाखान्यात दाखवले. आज सकाळ लवकर उठले, स्वयंपाक बनवलाय आणि पहिला गोळ्याचा डोस घेतलाय. 2-3 दिवसाचा डोस दिलाय डॉक्टरनी. तर म्हणले ताई काय घाबरू नका, काय होत नाही म्हणले, तुम्हाला टाकाटाकीत तुम्ही हे करा. मग त्यांनी मला दिलासा दिलाय का काय दिलाय काय माहीत नाही, पण म्हणले 2-3 दिवसाला मारा म्हणले अजून चक्कर, काय होतंय फरक पडतोय तर मला सांगा. तर तुम्ही म्हणता की ताई अजून आम्हाला असं का म्हणून सांगायलात, पण माहिती का तुम्ही पण स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. आणि थोडं जर दुखायला लागलं का नाही लवकर दाखवा. वातावरण बिघडलेलं आहे. पावसाळ्याच्या टायमामध्ये पाऊस यायला गेलाय. मे महिन्यातच बदबदा पाऊस येऊन तळे भरायला लागले. तर त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या. आनंदित राहा, तुम्ही आनंदात राहा. मी थोड्या गोष्टी तुम्हाला सांगते का म्हणून की तुम्ही पण चांगलं राहावा, चांगलं हे करावा. त्याच्यामुळं धन्यवाद. आणि कालच्या काही भावाच्या कमेंट आहेत की ताई तुम्ही बरं झालं लवकर दाखवा, स्वतःची काळजी घ्या, असं करा तसं करा. त्या भावासाठी आणि बहिणीसाठी माझा मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्या फेसबुक फॅमिलीचा धन्यवाद. आमच्या मालकाचा बी धन्यवाद का म्हणून की मला चटकन दुखायला लागले की चटकन घेऊन जाते, तर काळजी करतात. नवऱ्याने बायकोची काळजी करावा आणि बायकोने नवऱ्याची काळजी करावा. खरं आहे का नाही? का म्हणून की जीवनच एकामेकाचं दोघा संघ असतं. आमचं तेवढाच लास्टला सोट आहे. खरं आहे म्हणून.